नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 7वा चलन या भागाचा भाग क्रमांक 3. तर चला सुरू करूया या तिसऱ्या भागाला. आपण पहिले एक उजळणी करून घेऊ. यात काय दिले पहा, कवायतीसाठी मुलांच्या रांगा केल्या. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या खालील प्रमाणे दिली आहे. इथे पहा, रांगेतील मुलांची संख्या आहे 40 आणि त्यांच्या रांगा केल्या आहेत 6. तसेच मुलांची संख्या आहे 10, रांगा आहेत 24. तर तुम्ही पाहिलं तर ह्या रांगातील मुले आणि त्या रांगांची संख्या ह्या दोघांचाही गुणाकार केला तर 240 येतो. परंतु लक्षात घ्या, जेव्हा रांगेतील मुलांची संख्या वाढली तेव्हा रांगा कमी झाल्या. तसेच जर रांगा वाढल्या तर मुले कमी झाली. तर इथे एक संख्या वाढते ते एक कमी होते. तर हे काय आहे, याला आपण काय म्हणतो, चला जाणून घेऊया. प्रत्येक जोडीत रांगेतील मुलांची संख्या व एकूण रांगांची संख्यांचा गुणाकार 240 आहे. प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या व रांगांची संख्या या व्यस्त प्रमाणात, व्यस्त म्हणजे विरुद्ध प्रमाणात, जर एक संख्या वाढली तर दुसरी कमी होते. जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी त्याच प्रमाणात कमी होते, तेव्हा त्या दोन संख्या एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात किंवा व्यस्त असतात. म्हणजेच काय, एक संख्या जर दुप्पट झाली की दुसरी निमपट म्हणजे अर्धी होते. व्यस्त चलन म्हणजेच इन्व्हर्स व्हेरिएशन. एक्स आणि वाय व्यस्त प्रमाणात किंवा व्यस्त चलनात आहे. जर हे म्हणायचं असेल तर आपण कसे म्हणतो, एक्स अल्फा 1/y असे. तर इथे अल्फाला एक बरोबर मध्ये घ्यायचं असेल तर एक आपल्याला नेहमी एक स्थिर किंवा स्थिरांक घ्यावा लागतो. तो आपण घेतला के, ज्याची किंमत नेहमी स्थिर असते, म्हणून त्याला म्हणतात स्थिर पद किंवा स्थिरांक. आता x बरोबर k/y लिहिले किंवा x गुणिले y बरोबर k, तर ही मांडणी चलनाचे समीकरण आहे, ज्यामध्ये x गुणिले y हे स्थिर पद झाले आणि k हा चलनाचा स्थिरांक झाला. तर चला उदाहरणासहित आपण समजून घेऊ की आपल्याला काय म्हणायचं आहे, व्यस्त चलन काय असते. पहिला प्रश्न, जर a हे b शी व्यस्त चलनात आहे म्हणजे a अल्फा 1/b असे लिहिले जाईल. तर खालील सारणी पूर्ण करा. तर ए आणि बी आणि त्या दोघांचा गुणाकार लिहिलाय. तर 6 गुणिले 20 120. तर 12 बरोबर 12 गुणिले काय तेव्हा 120 उत्तर येईल. 15 गुणिले काय केले तर आपल्याला काय उत्तर येईल आणि 4 गुणिले काय केले तर आपलं उत्तर येईल. आपल्याला माहिती आहे या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा नेहमी 120 असणार, म्हणजे इथेही आपण 120 लिहिणार. परंतु आपल्याला शोधायचं काय, तर असे काय ह्या 15 बरोबर किंवा 12 बरोबर गुणले गेले किंवा भागले गेले जेव्हा आपलं उत्तर 120 आले. तर पहिले आपण उत्तर बघूया. जर ए हे बी शी व्यस्त चलनात आहे म्हणजे आपण लिहिताना कसं लिहिणार, ए अल्फा 1/b. तर यालाच लिहिताना आपण कसं लिहितो, म्हणजे याला लिहिताना आपण कसं लिहितो, ए गुणिले बी अल्फा 1 च्या 1 च्या जागी लिहा के. तर आपलं उत्तर येईल ए गुणिले बी बरोबर के. आता ए गुणिले बी म्हणजेच काय, ए 6 आणि 20 बी 20 आहे, तर ह्या 6 गुणिले 20 तर के ची संख्या आली 120. तर के झाला चलनाचा स्थिरांक. तर मग ए 12 असेल आणि बी किती असेल त्यासाठी चलनाचा स्थिरांक आपल्याला माहिती पाहिजे. तर ए 12 भेटला, बी ची किंमत काढायची, तर आपल्याला 120 माहिती आहे जो के आहे. तर आता इथे ए 12 आहे आणि बी शोधायचा आहे, तर आपल्याला ए गुणिले बी बरोबर 120 हे माहिती आहे. तर ए ची किंमत टाका आणि हे 12 इथे गुणाकारात आहे तर विरुद्ध दिशेला गेल्यावर भागाकारात जाईल. तर 120 भागिले 12 बी ची किंमत आली 20. तसेच ए ची किंमत आहे 15 आणि बी ची किंमत शोधायची आहे. तर ए ची किंमत 15 ही गुणाकारात आल्या नाही, तिकडे गेल्यानंतर विरुद्ध दिशेला गेली तर भागाकारात गेली. तर 120 भागिले 15 उत्तर आले 8, कारण 15 8 20 असे आपले उत्तर येते. आणि चौथा, बी ची किंमत 4 असेल तेव्हा ए किती, तर आपण बी च्या जागी 4 लिहा, 4 तिकडे छेदात लिहा कारण इकडे गुणाकारात आहे. तर 120/4 आपले उत्तर आले 30. दुसरा प्रश्न, एफ अल्फा 1/d चा वर्ग म्हणजेच काय, डी 5 आहे तेव्हा एफ 18 आहे. तर मग डी 10 असताना एफ ची किंमत किती किंवा एफ 50 असताना डी ची किंमत किती. तर आपल्याला हे दिले काय रिलेशन, आपल्याला दिले एफ अल्फा 1/d चा वर्ग म्हणजेच काय, हा डी चा वर्ग तिकडे गुणाकारात लिहा आणि बरोबर के लिहा, म्हणजे एफ गुणिले डी चा वर्ग बरोबर के. तर हे झाले आपले चलनाचे समीकरण. आता हा के आपल्याला स्थिरांक काढायचा, तर कसा काढायचा, डी ची किंमत ठेवा, 5 ची किंमत इथे ठेवा. तर डी 5 आहे तर 5 चा वर्ग 25, एफ 18 आहे तर 18 गुणिले 25 झाले 450, म्हणजे डी म्हणजे आपल्या इथे के चा किंमत आली 450, तो आहे चलनाचा
स्थिरांक. आता या आपल्याला 450 ही किंमत इथे चलनाच्या समीकरणात टाकू. मग डी दिलाय आणि एफ काढायचंय, तर एफ इथेच ठेवा, डी ची जी किंमत आहे ती वर्ग करून इकडे भागाकारात न्या. अशा प्रकारे आपल्याला पुढच्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. तर सगळ्यात महत्वाचे काय, के काढायचे. के काढल्यानंतर मग ते पुन्हा चलनाच्या समीकरणात ठेवायचे आणि मग बाकीच्या ज्या प्रश्नांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये समीकरणात जे संख्या दिल्यात त्या फक्त इथे टाका, दुसरी बाजू आपल्याला मिळून जाते. ते डी 10 दिलाय तर एफ किती, तर डी चा वर्ग 10 चा वर्ग केला तर 100. 100 इकडे छेदात नेले कारण इथे गुणाकार आहे तर विरोधी दिशेला छेदात जाईल. 450 छेदात 100 तर 4.5 हे उत्तर येते, कारण इथे 2 शून्य आहेत तर 2 संख्या उजव्या बाजूच्या सोडून इथे दशांश चिन्ह द्या म्हणून 4.5 उत्तर आले. आता एफ ची संख्या आहे 50 तर डी किती, तर एफ ची संख्या 50 आहे तर 50 ने इकडे भागले तर उत्तर आले 9. आता डी चा वर्ग बरोबर 9 म्हणजे दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतले तर इथे वर्गमूळ आणि वर्ग हे दोघे एकमेकांना कॅन्सल करतात, उत्तर आले डी. आणि वर्गमुळात 9 त्याचं उत्तर आले 3. किंवा -3 गुणिले -3 हे 9च येतं म्हणजे डी चं उत्तर -3 ही असू शकते. तर आज आपण काय शिकलो, आज आपण शिकलो व्यस्त चलन म्हणजेच काय, एक किंमत किंवा एक वस्तू किंवा एक संख्या जर वाढली तर दुसरी संख्या बरोबर कमी होते. मग त्याला लिहायचं कसे, एक्स अल्फा 1/y म्हणजेच काय, एक्स बरोबर k/y आणि जो छेदातला y तो उजव्या डाव्या बाजूला नेला, उजवीकडून डाव्या बाजूला नेला तर तो गुणाकारात जाईल, म्हणून आपण लिहिताना x गुणिले y बरोबर k हे चलनाचे समीकरण घेऊन सोडतो. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण याचा सराव संच सोडूया. तोपर्यंत धन्यवाद.